सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण एक नवीन रेसिपी करतोय. बटाट्याच्या पुऱ्या नाश्त्यासाठी खूप छान लागतात या. तर मी हे 4 बटाटे घेतलेत. आता ह्याला आपण काय करू, उकडून घेऊया. तर बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी बटाटा असा अर्धा अर्धा कापून घेतलेला आहे. कापायचा ह्याच्यासाठी की कापल्याने काय होतं, ह्याच्यातले स्टार्च निघून जातात, जास्त जे फॅट्स असतात, आणि बटाटा लवकरही शिजतो. फक्त कुकरमध्ये आपण आता याला एकच शिट्टी आपण याची काढून घेणार आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली बघताय तुम्ही की आपले बटाटे आता चांगले शिजलेले आहेत. तर आपण आता हे काढून घेऊ आणि त्याची साल काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी बटाटे ह्याच्यात काढून घेतलेले आहेत. आता ह्याला आपण चांगलं स्मॅश करून घेऊ, म्हणजे ह्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स की मी बटाटा चांगला आता स्मॅश करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला त्याची पोळी लाटताना त्याच्यामध्ये आपल्याला गाठ राहणार नाही. तर चला आता ह्याच्यात आपण आपले मसाले आता ह्याच्यामध्ये आता आपण ॲड करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. जिरं ओवा पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, धना पावडर, मिरची लसूणचं बारीक केलेलं मिश्रण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर हे घेऊन आणि थोडंसं मीठ घेऊन आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हे तांदळाचं पीठ आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे, आणि आता चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊ. ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही आहे, पाणी टाकायचं नाही आहे. अगदी नॅचरल जेवढं पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हा गोळा आता व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. बघत राहा अकूज किचन. छान घट्ट जसं आपण पोळ्यासाठी कणिक मळतो त्याचप्रमाणे याचा आपल्याला कणकीसारखाच गोळा याचा करून घ्यायचा आहे, आणि मग छानपैकी ह्याच्या आपण बारीक बारीक पुऱ्या तळून घेऊ. फ्रेंड्स, आपलं पीठ आता मळून तयार झालेलं आहे. आता ह्याच्या आपण बारीक बारीक असे टिक्की बनवून घेऊया, बॉल्स, आणि त्याला आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय की मी त्या पिठाचे असे बारीक बारीक असे गोल गोल टिक्की करून घेतलीत. गॅसवर मी आता कढई पण ठेवलेली आहे पारंपरिक आमची, त्यात तेलही घेतले. तर आता तेल कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे, आणि मग आपण त्याच्यात हे डीप फ्राय करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. तेल झालेलं आहे गरम. आपण एक टिक्की सोडून बघूया. हा, तळायला सुरुवात झालेली आहे. डीप फ्राय करून घेऊया. अजून एक सोडतो मी इकडं. बघत राहा अकूज किचन. छान अशा लालसर असे आपल्याला टिक्की आपल्या तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने छान त्याला परतून घ्यायचं आहे. बघा, बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय गरमागरम आपली एकदम क्रिस्पी क्रंची आलू टिक्की तयार आहे, रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल. नाही तर सरळ माझ्या घरी या, मस्तपैकी गरम गरम टिक्कीचा आपण आस्वाद घेऊया. टोमॅटो सॉस किंवा मग दही चटणीसोबत हे खूपच छान लागतात, घरातल्या सगळ्यांना आवडतील. तर नक्की करून बघा, आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.